नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आता पावसाळा सीझन चालू झालेला आहे आणि पावसाळ्याबरोबरच आपल्या केसांमध्ये कोंड्याची समस्या देखील उद्भवते। हवामानात बदल, प्रदूषण आणि धावपळीच्या आयुष्यात केसांमध्ये कोंडा होणे ही एक सामान्य समस्या झाली आहे। कोंड्यामुळे स्कॅल्पवर खाज सुटते, केस कमकुवत होतात आणि सतत केसांची गळती सुरू होते। बाजारात मिळणारे महागडे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू काही काळासाठीच आराम देतात, पण नंतर केस अधिकच कमकुवत पडतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केसांमधील कोंडा मुळापासून साफ करणारा एक अत्यंत सोपा, स्वस्त आणि 100% प्रभावी घरगुती उपाय, जो तुम्हाला घरातल्या घरात फक्त 2 मिनिटात तयार करू शकता। चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेमेडीला सुरुवात करूया। ही रेमेडी बनवण्यासाठी फक्त आपल्याला 2च गोष्टींची गरज आहे। सर्वात पहिले इन्ग्रेडियंट आहे खोबरेल तेल, म्हणजेच कोकोनट ऑइल। खोबरेल तेल आपल्या स्कॅल्पला मॉइश्चराईज करते आणि स्कॅल्पचा कोरडेपणा दूर करते, त्यामुळे आपल्या स्कॅल्पवर डॅन्ड्रफची शक्यता कमी होते। स्कॅल्पला योग्य ते पोषण दिल्यावर, छान मॉइश्चराईज केल्यावर डॅन्ड्रफ आपल्या केसांमध्ये कमी होतो। त्यासाठी आपण इथे कोकोनट ऑइल घ्यायचं आहे। तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तेल घेतलं तरीही चालेल। दुसरे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे लिंबू। ताजं फ्रेश लिंबू आपल्याला इथे घ्यायचं आहे। लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड आणि अँटी फंगल गुणधर्म असतात, जे कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीला थेट नष्ट करतात आणि आपला स्कॅल्प क्लीन करायला मदत करतात। सगळ्यात आधी आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे। नंतर यामध्ये तुमच्या केसाच्या लांबीनुसार 2 किंवा 3 चमचे खोबरेल तेल आपल्याला घ्यायचं आहे। पहा, 2 चमचे इतकं खोबरेल तेल मी घेतलेलं आहे। तुम्ही हे खोबरेल तेल कोमट करून घ्या, त्यामुळे कोमट झालेले खोबरेल तेल आपल्या स्कॅल्पमध्ये लवकर शोषले जाते आणि डीप मॉइश्चराईज स्कॅल्प व्हायला मदत होतो, त्यामुळे खूप छान रिझल्ट भेटतो। थोडंसं कोमट करून खोबरेल तेल आपल्याला घ्यायचं आहे। तुमच्या लेंथच्या अकॉर्डिंग तुम्ही खोबरेल तेल कमी जास्त करू शकता। इथं मी 2 चमचे इतके खोबरेल तेल घेतलेलं आहे। आता या खोबरेल तेलामध्ये आपल्याला मिक्स करायचा 1 चमचा लिंबाचा रस। त्यासाठी लिंबू असून मधून कट करून घ्यायचा आणि ह्याच्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, मी लिंबामधील पूर्ण बिया अशा काढून घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा इतका आपल्याला रस लागणार आहे। त्या लिंबामधला पिळून घ्यायचा आहे। रस असलेलेच लिंबू घ्या, म्हणजे अर्ध्या लिंबात आपलं काम होतं। अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इनफ होतो। हे पहा, 1 चमचा इतका रस अर्ध्या लिंबातच निघलेला आहे। यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। लिंबाचा रस थेट स्कॅल्पला लावायचा नाही, नाहीतर आपला स्कॅल्प कोरडा पडतो। त्यामुळे आपण यामध्ये खोबरेल तेला मिक्स करून आपण स्कॅल्पला वापरत आहोत। खोबरेल तेलामध्ये डायल्यूट करूनच आपण स्कॅल्पला लावायचं आहे। या फक्त 2 इन्ग्रेडियंटने आपला डॅन्ड्रफ जायला मदत होते। खूप छान रिझल्ट भेटतो आणि आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारे हे 2 इन्ग्रेडियंट आहेत, त्यापासूनच आपल्याला खूप छान रिझल्ट भेटणार आहे। स्कॅल्प आपलं एकदम हेल्दी आणि क्लीन होणार आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। पहा, लिंबाचा रस आणि कोकोनट ऑइल एकदम छान असं मिक्स झालं पाहिजे, तरच आपल्याला रिझल्ट खूप छान भेटतो। खोबरेल तेल आपल्या स्कॅल्पला मॉइश्चराईज करते आणि लिंबाचा रस आपल्या स्कॅल्पवर झालेला कोंडा कमी करण्यासाठी मदत करते। त्यामुळे हे 2 इन्ग्रेडियंट घ्यायचे आहेत। छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा, आता आपलं अँटी डॅन्ड्रफ ऑइल आता तयार झालेलं आहे। ऑइल तयार करण्याबरोबरच याला वापरायचं कसं तेही तेवढेच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते। सर्वात आधी आपले केस नीट विंचारून गुत्ता काढून घ्यायचा आहे, मगच हे अँटी डॅन्ड्रफ ऑइल आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे। हे पहा, मी व्यवस्थित केसांमधील गुंता काढून घेतलेला आहे। चला तर आता आपण अप्लाय करून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा एक कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि त्या तेलामध्ये बुडवून व्यवस्थित केसांच्या मुळाशी म्हणजेच स्कॅल्पला अप्लाय करायचं आहे। व्यवस्थित
केसांच्या मुळांशी अप्लाय केल्यानंतरच आपला डॅन्ड्रफला खूप छान रिझल्ट भेटणार आहे. असे व्यवस्थित केसाचे पार्टिशन करून केसांच्या मुळांशी अप्लाय करायचं आहे. लक्षात ठेवा, पूर्ण इक्वली आपल्या केसांच्या मुळांशी अप्लाय झालं पाहिजे. तुम्हाला स्वतःला जर अप्लाय करता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या मदतीने देखील अप्लाय करू शकता. व्यवस्थित केसांचे पार्टिशन करायचे आणि पूर्ण डोक्यावरच्या स्कॅल्पला केसांच्या मुळांना अप्लाय करून घ्यायचं आहे. अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं असं छान प्रकारे अप्लाय करून घ्यायचं आहे. उरलेलं ऑइल तुम्ही केसांच्या लेंथला लावलं तरीही चालेल. पहिल्यांदा व्यवस्थित स्कॅल्पला पुरेसे लावून घ्यायचं आहे आणि उरलेलं तुम्ही लेंथला अप्लाय केलं तरीही चालेल. व्यवस्थित पूर्ण अप्लाय करून 5 मिनटं अशी व्यवस्थित मसाज करायची आहे, जेणेकरून आपल्या स्कॅल्पमध्ये पूर्ण ऑइल अब्झॉर्ब होईल आणि छान असं केस बांधून ठेवायचे आहेत. 30 ते 45 मिनटं इतकीच केस बांधून ठेवायचे आहेत. त्यापेक्षा जास्त ओव्हरनाईट ठेवू नका, कारण आपण यामध्ये लिंबाचा रस वापरलेला आहे. 30 ते 45 मिनटं इनफ होतो आणि नंतर एका माइल्ड शॅम्पूने चांगला हेअर वॉश करून घ्यायचा आहे. खूप छान रिझल्ट भेटतो. घरगुती साहित्य आहेत पण आपला डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी मदत करतात. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा. पहिल्याच वापरात तुम्हाला कोंडा कमी झालेला दिसेल आणि स्कॅल्प एकदम हेल्दी आणि क्लीन दिसेल. स्कॅल्पवरती झालेली खाज ही पूर्णपणे थांबेल आणि केसांनाही खूप छान चमक येईल. कोंडा आपल्या केसांमधील कमी झाल्यावर केसही खूप छान वेगाने वाढतील आणि एकदम स्ट्रॉंग होतील. तुम्हाला आजचा हा सोपा आणि घरगुती उपाय कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या नॅचरल रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेमेडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.